हे बघा, हे मी ओट्स वापरायला लागले बघा. हे काय आज ना खूपच सूर्यदेवता प्रसन्न झालेला आहे बघा. इथे किती ऊन पडलेलं आहे, खूपच गरम व्हायला लागले. तुम्हाला जरा दाखवते, जरा ऊन दाखवते तुम्हाला. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझ्या आणखीन एक ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता सकाळचा वाजता आहे 8:45 वाजता. आज मी जरा लवकरच ब्लॉग स्टार्ट करते आणि आज आहे संडे. आता चला, सकाळी मी लवकर उठून माझे कपडे वगैरे धुवून घेते. मी पण फ्रेश झालेले आहे आंघोळ वगैरे करून. आता हे बघा, माझे मुली दोघे अजून पण झोपलेले आहे. आता त्यांना उठवायला पाहिजे. हे बघा, ते बघा आरोही, ती आता अजून झोपलेली आहे. आणि ही बघा गुडी आहे आमची. झोपताना तरी खूपच गोड दिसते माझी गुडी आहे. आणि तुम्हाला जरा दाखवते तिचं तोंड. हे बघा, मला झोपताना किती गोड दिसतात ना. ते जागे असले की बापरे किती मस्ती करतात, तेव्हा नको वाटतं ते. लेकिन झोपले असतात ना तेव्हा वाटतं की त्यांना उठूया असं वाटतं. आता माझा आवाज ऐकून माझी गुडिया उठली बघा. हे बघा माझी गुडिया, माझ्या गुडिया गोड आहे ना ग. बघा उठली बघा माझी गुडिया, कशा बघते, टुक्कर 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 बघते मम्माला. हे बघा, दोघी बहिणी पण उठले. आता दोघांचं आता भांडण चालू, खूप भांडतात दोघे पण. गुडिया, अय गुडिया, आणले माझी गुडिया. उठली का बाई, उठली छोटू बेबी. आणि आज मी ना हे बघा वेणी घातलेलं आहे. वेणी मला ॲक्च्युली वेणी घालायचं केस थोडं एक अजिबात आवडत नाही आहे, म्हणजे खूपच कुरळे केस आहे ना, कर्ली हेअर्स आहे, त्याबद्दल बांधूनच ठेवते नाही. चला मग आता मी सगळं कपडे घालून घेते. तर ह्यांनी पण उठले. आता ह्यांनी पण ह्यांचं पण आंघोळ वगैरे सगळं घालून घेते. मग आज काय आहे तुमच्याकडे संडे स्पेशल? हे बघा, चालू आहे ना. हे बघा, आज बाहेरनं आणलेलं आहे. हे बघा ढोकळा आहे, हे वडापाव आहे, आणि हे माझ्यासाठी कचोरी आहे. आणि हे वडापाव आरोही खाणार आहे. आणि हे बघा, हे शेव, हे कचोरीसाठी. हे बघा, गुडियाचा अजून आंघोळ झालं नाही आहे. आता ते नंतर आंघोळ, संडेला तिचं उशीरनं आंघोळ होते. चला आता या, तुम्ही पण या नाश्ता करायला. चला आता पण नाश्ता करून घेते. मम्मा तू नाश्ता कशाला केली नाही? अगं पाणी भरून येते. हे बघा, आता नाश्ता करायला बसली होती, पाणी आलं, त्याबद्दल नाश्ता करून उठावं लागलं. म्हणजे आता पाणी परत हे सोडलं तर पाणी परत मिळणार नाही. म्हणजे इकडं पाणीचं एवढं प्रॉब्लेम आहे ना, पाणी कधी पण सोडतात. त्याबद्दल आता एवढं मी भांडी घासून घेतली. आता मी मला किती पण सगळं पाणी वगैरे भरून घेते आणि नंतर मी नाश्ता करते. हेच आहे बघा रिअल लाईफ. हे बघा, आता गुडियाचा आंघोळ वगैरे झालेला आहे. तिला आंघोळ घातली, तिला कपडे वगैरे घातली, तयार केलेली आहे.
आणि आत्ता वाजते 12:15 वाजता. अजून लंच वगैरे काय बनवली नाही, आत्ता बनवते. हे बघा आता गुडिया हे बघा बघा हे बघा कसं खेळते बघा. हे बघा सगळं बेड भरून सगळं खेळणी सगळं काढून ठेवलेली आहे. चला मग मी आता झाडू फरची करून घेते, मग जेवण वगैरे बनवून घेते, मग नंतर आता 1:15 वाजलेला आहे. आणि आज मी लंचमध्ये जेवणामध्ये करणार आहे की मसूर डाळ प्लस त्याच्यामध्ये जरा पनीर बटाटा वगैरे फ्राय करून जरा पुलावसारखंच करणार आहे, पनीर पुलावसारखं. चला मग करूया. आणि आज ना खूपच सूर्यदेवता प्रसन्न झालेला आहे. बघा इथे किती ऊन पडलेलं आहे, खूपच गरम व्हायला लागले. तुम्हाला जरा दाखवते, जरा ऊन दाखवते तुम्हाला. हे बघा दिसलं ना, खूपच ऊन लागलं. चला मग आता करून घेऊया पटपट सगळं. हे बघा भिजून घेतलेलं आहे मी सकाळीचं. आणि हे बघा पनीर बटाटा वगैरे कापून घेतले. आता हे मी तेलात जरा तळून घेते. आणि ह्याच्यात ना एक मोठा कांदा आणि 2 टोमॅटो असं चिरून घेतलेले आहे. आणि हे बघा कढीपत्ता. मला ना प्रत्येक ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता वापर करतेच, मला खूप आवडते कढीपत्ता. फक्त पालेभाजीमध्ये कोण घालत नाही, मी पण घालत नाही, बाकी बाकी सगळ्यामध्ये मी कढीपत्ता घालते. चला मग आता करूया फटफट. आत्ता वाजलेलं आहे 2:30. आणि आता हे मी बनवलेलं आहे पनीर पुलाव. हे बघा पनीर पुलाव. हे मी लॉंग व्हिडिओमध्ये शूट नाही केली, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट केलेले आहे, ते जाऊन बघा तुम्ही. मी हे लॉंग व्हिडिओच्या त्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते ह्याचं लिंक, जाऊन बघा. खूप टेस्टी झालेलं, तुम्ही पण ट्राय करून बघा. चला आता मी हे प्लेट केलेले. चला आता आरोही पण आलेले क्लासवरनं, आता त्यांना वाढून देते आणि त्यांनी जेवू दे. चला आता तुम्ही पण या जेवायला. आरोही कसं झाले पुलाव? हां छान झाले. हे बघा आमच्याकडे सूर्यदेवता कसं प्रकट झालेलं आहे. किती ऊन आहे बघा आमच्याकडे. तुमच्याकडे पण असं ऊन पडलेलं आहे का? हे बघा किती ऊन आहे. खूप ऊन पडलेलं आहे आज. हे बघा गुडिया. तर जरा आरोहीचं मी क्लास करून आली होती. चला आता माझं काम झालं. आरोहीचं टीचरला भेटली मी, आता घरी जाते मी. तर खूपच ऊन आहे बघा, किती ऊन आहे. चला नंतर आता घरी जाऊन भेटते मी. आता मला नाही, आम्हाला मुलांना. आमची परीक्षा तुमची नाही, आमची ती 5. आता
5 वाजलेले आहे. चला आता मी ना दळण साफ करून घेते. तुम्हाला दाखवते मी कसं दळण काय काय वापरते दळणमध्ये. चला बघूया. मी ना मल्टीग्रेन पीठ करणार आहे आणि त्यासाठी मी वापरते आहे हे बघा 1 किलो ज्वारी वापरते 1 किलो आणि हे 1 किलो बाजरी आहे आणि 1 किलो नाचणी आहे आणि आहे हे 1 किलो चना डाळ आणि हे आहे हे 1 किलो आहे. हे अर्धा किलो हे अर्धा किलो हे आहे ओट्स आहे. हे ओट्स हे असंच मी नाही घालत. हे जरा भाजून घेते छान जरा थांबेन त्याच्यामध्ये हे छान थंड करून त्याच्यामध्ये ह्याच्या सगळे हे दळणमध्ये मी मिक्स करून देते. हे बघा हे ओट्स हे ना वेट लॉसला खूप म्हणजे खूपच उपयोग आहे वेट लॉसमध्ये. हे जरूर तुम्ही वापरा. हाय फ्रेंड. हे बघा हे मी ओट्स वापरायला लागले बघा. हे काही प्रमोशनचे व्हिडिओ नाही आहे. हे मला आवडतं म्हणून मी तुम्हाला दाखवायला. तुम्ही कुठलं पण ओट्स घ्या मतलब की असं ओट्स रोल घ्या नाही तर त्याच्यामध्ये पण दुसरे कुठला पण प्रकार घ्या लेकिन मल्टीग्रेनमध्ये ओट्स घालतातच. त्याबद्दल मी हे दाखवले. नाहीतर असं हे नाही की मी ह्याचं प्रमोशन करायला लागले असं नाही आहे. कुठलं पण ओट्स घ्या चालतं. पटकन जरा. आता हे बघा माझं सगळं दळण साफ करून झालेलं आहे. आता मी फक्त हे जरा फ्राय करून घेते. जरा सॉलो फ्राय करून घेते आणि थंड करून घेते. ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. आणि हे दळण आता मी उद्या ना मंडे आहे आमच्याकडे सुट्टी असतं दळणला. ते घेत नाही आहे दळायला. आता मी ट्यूजडेला पाठवते हे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा आणि कमेंट करा. आणि नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून द्या. आता उद्या बाय बाय.